विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवन सुत हनुमान की जय आदिशक्ति जगदंबा माता की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज सद्गुरु जोग महाराज की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव विठ्ठला 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 रंगा येईवो विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई वैकुंठवासिनी जगत्रय जननी तुझा विधू माझे मनी रंगा येईवो ये कटी कर विराजित मुकुटरत्न जडित पितांबर कासिला तैसा येई का धावत रंगा येईवो येई विश्वरूप विश्वंभरे गरुड कमळनयन कमळा करे तुझे ध्यान लागो बापर खुमा देवी वरुवो रंगा येईवो विठ्ठल विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा कमी कर थोडा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती या कुंदेंतु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभीर देवई सदा वंदिता सामां पातुं सरस्वतीं भगवती निःशेषजाड्यापहा ॐ देवराज्यसेव्यमान पावनान्द्रिपङ्कजं व्यालयत्नसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ श्रीकालभैरवं भजे महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता
रंगायई वो रंगायई वो, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई वो, रंगायई वो रंगायई वो. चिंतना करता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान यांचा एकूण अभंग गणनेमधला दीडकी प्रकरणातला दीडकी गटातला, म्हणजे ज्याचे 4 चरण, ती 4 चरणांपैकी 3 चरण पूर्ण आहेत, त्यात ते चौकडी आहेत, आणि ज्याचं ध्रुवपद बाकी त्या चरणांच्या तुलनेत अर्ध आहे. मग तुम्ही म्हणाल असा 3.5 हिशोब का घेतला? कारण कीर्तन महाराष्ट्रात चालू आहे आणि भगवतीने तिचं स्थान महाराष्ट्रात 3.5च्याच हिशोबात घेतलंय. तिनं महाराष्ट्रात 3.5चा हिशोब ठेवून आपल्याला कृपा करायला आली आहे. मग त्यामुळे आपण पण 3.5 प्रकरणातच मागणी मागितली पाहिजे, हा एक साधा हिशोब आहे. या अभंगाच्या संबंधाने आपल्याला अतिशय थोडा वेळ बोलायचा आहे. कारण आजचं कीर्तन म्हणजे काय, आजपासून जे 9 दिवस आपण कीर्तन ऐकली त्या कीर्तनांसारखा एक अभंग आणि त्या अभंगाच्या संबंधाने वक्ता बांधील आहे असं काही आजचं कीर्तन नाही आहे. आज बऱ्याच विषयांचा समावेश आणि न्याय आजच्या संकल्पित वेळेमध्ये द्यायचा आहे. त्यामुळे आजचं कीर्तन काय फार जास्त नेहमीप्रमाणे किंवा 9 दिवसांप्रमाणे अभंगाला फार विस्ताराने किंवा जी आपण महान महान वक्त्यांची चिंतनं आपण ऐकली तशा पद्धतीचं फार काही आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे असं अजिबात नाही आहे. तुम्ही म्हणाल मग आम्ही आलो कशाला, तू कीर्तन करतो कशाला? जर तुला काही सांगायचं नाही आहे तर थोडं स्पष्टच जर बोलायचं झालं तर आजचं आमचं या सप्ताहातलं कीर्तन म्हणजे एक काळी तीट आहे. जसं आई आपल्या बाळाला नजर लागू नये म्हणून त्याच्या गालावर जसा एक काळा काजळाचा टिपका लावते ना, आमचं कीर्तन म्हणजे काळा टिपका आहे, काळा डाग आहे. सिद्ध करून देतो. आईच्या नजरेमध्ये बाळ गोंडस राहतं, त्याला कुणाची नजर लागू नये म्हणून टिपका लावला जातो. मग भवानी आईच्या प्रांगणामध्ये हा एवढा चांगला झालेला सप्ताह, एवढा वैभव संपन्न झालेला सप्ताह, याला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून आजचा काळा टिपका आहे. एवढ्या आनंदामध्ये वैभव संपन्न वातावरणामध्ये आपला सप्ताह अतिशय थाटामाटामध्ये आणि खूप कठीण कठीण प्रसंगांना तोंड देऊन पुढे आलेला आहे. गेल्या 10 महिन्यापूर्वी या सप्ताहाच्या आकृतीबंधाला सुरुवात झाली होती. कोणाकोणाची कीर्तनं घ्यायची, नियोजन कसं, कधी, कुठे, काय, या सगळ्या गोष्टी 10 महिन्यापूर्वी सुरू झाल्या होत्या. आम्हाला गेल्या 4 वर्षापूर्वी निमंत्रण दिलं गेलेलं होतं. आमचं निमंत्रण हे 4 वर्षापूर्वीच आहे आणि 4 वर्षापासून त्या निमंत्रणाचं होईल त्या जागेवर स्मरण करून दिल्यामुळे आम्ही सुद्धा पूर्णपणे गळ्यात मंगळसूत्र घालूनच आलो. मग आता
कसं आहे, एकदा लग्न केलंच ना मग तिरडी उठेपर्यंत ते घर सोडायचं नसतं. असं पतिव्रतेचं, श्रीमंत पतिव्रतेचं लक्षण आहे. मग 4 वर्षापासून जो शब्द दिलाय आणि 4 वर्षापासून तुम्ही पावलोपावली जर आम्हाला स्मरण करून देत आहात, तर मग त्या 4 वर्षाच्या स्मरणाला साजेल इतकं तरी आम्ही थांबलं पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण वेळ वाडगावमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. आणि मग गेल्या 10 महिन्यापूर्वी कीर्तनाच्या सेवा कुणाकुणाच्या कशा कशा, गायक वादक मंडळींची नियुक्ती, भजनी मंडळाचं नियोजन, या सगळ्या गोष्टी, मग अन्नदान कुणाचं, संतपूजन कुणाचं, या सगळ्या गोष्टी बारीक सारीक सगळं नियोजन तंतोतंत तयार करून गेल्या 3 महिन्यापूर्वी पत्रिका तयार झाल्या. आणि पत्रिका बंध तयार झाल्यानंतर मग सप्ताहाच्या प्रचाराला सुरुवात झाली. आणि 3 महिन्याचा तालुक्याभरात प्रचार झाल्यानंतर हा अतिशय सुंदर, भव्य आणि दिव्य असा उत्सव अतिशय आनंदामध्ये पार पडला. पहाटे काकडा, नंतर ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर गाथा भजन, नंतर श्रीमद देवी भागवत कथा, त्याच्यानंतर हरिपाठ आणि नंतर हरिकीर्तन, अशी संपूर्ण कार्यक्रमाची रेलचेल आपल्या उत्सवामध्ये होती. आणि हे फार मोठं आनंदाचं रोज सत्रीय उत्सव अति बिकट परिश्रमातून, तुम्ही म्हणताल महाराज बिकट परिश्रम, आम्ही आमचे घरं पाडले, बांध कोरले, आम्हाला नाही अडचण आली, तुम्हाला सप्ताच करताना कसं काय अडचणी येत्या? तर त्याचं कारण आहे शुभानी कर्मानी बहुनी विघ्नानी. वळण लावायला अडचण आहे, वळण बिघडवायला कष्ट नाहीये. दुष्कर्म वाढवायला कष्ट जास्त नाहीये, पण शुभ कार्यात अडचणी या येतच असतात. पण तरीही त्या सगळ्या नैसर्गिक अथवा कृत्रिम त्या सगळ्या अडचणीवर मात करत करत आज उपांत्य दिवसापर्यंत आपण येऊन थांबलेलो आहे. या आपल्या सप्ताहाची उपांत्य दिवसाची सेवा आहे. उद्या काला आहे. काला झाला की मग आपला शेवट सप्ताहाचा झाला, सांगता झाली, मग डायरेक्ट पुढच्याच नवरात्राला इथं सगळ्यांनी यायचं. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या, पण आम्ही काय तुम्हाला परत 12 महिने काही इथं काय बोलवायला बांधील राहिलेलो नाही. आणि अशा वैभव संपन्न वातावरणामध्ये मोठं अन्नदान आणि या सगळ्या गोष्टीला आकार देण्याकरता पहिलं अभिनंदन गावच्या भजनी मंडळाचं. कसं आहे, आई बाप जर दूरीत जीवन जगणारे असले ना तर पोराला शिस्त लावल्याशिवाय ते सोडत नाही. आणि सप्ताह करायला वारकरी भजनी असले की ते त्याच्यामध्ये दंतव्यता पडू देत नाही. म्हणून पहिलं अभिनंदन भजनी मंडळाचं. दुसरं अभिनंदन ते म्हणजे गावातील सर्व माता भगिनी आणि पुरुष बांधवांचं, की ज्यांनी तन मन धनाने या सप्ताहाला भरगच्च सहकार्य केलं आणि सगळीच मंडळी एकत्र आली. आज हा फार मोठा संगम आहे. माळ वाडगाव, भवानी वाडगावच्या इतिहासातलं हे फार मोठं पर्व आहे. आम्हाला सांगायला फार आनंद वाटतो की आदिशक्ती भवानी मातेच्या कृपेने योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य देवगडचे बाबा, गुरुवर्य रामगिरीजी बाबा, या संतांच्या आशीर्वादाने हा असा इतिहास घडलाय की आज या धर्ममंडपाखाली वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय
शाक्त संप्रदाय आणि महानुभव संप्रदाय सुद्धा एकत्र आलेला आहे. अरे हे आपलं कामच आहे महाराज. मिळविली मांदी वैष्णवांची ही सगळी मंडळी एकत्र येऊन गेली 10 दिवसांपासून आदिशक्तीची उपासना करतायत. आणि आज भगवतीकडं आपल्याला मागायचं आहे. खरं म्हणजे आम्हाला फार मोठा प्रश्न पडला होता, कारण देवीच्या संबंधातले जे काही मोजके कमी चरणाचे अभंग आहेत, काल शेवटचा शिल्लक होता तो सुद्धा गेला. बरं मग आता मी दुसरा कोणता अभंग घेतला असतं तर इतकं काही बिघडलं नसतं, पण जाणत्या मंडळींनी मग आमच्याही बुद्धीवरती जरा टोपरं मारले असते की एक देवीचा अभंग घेता येत नाही. मग ते पण आम्हाला जरा प्रश्न पडला, काय करावं. हा प्रश्न खरं म्हणजे यावेळी आम्ही जाणीवपूर्वक काल्याच्या 2 दिवस अगोदर सेवा टाकली होती. कारण आम्हाला आठवते गेल्या वर्षी सुद्धा आमची मागणीची सेवा होती आणि अभंग होता ये ग विठाबाई. हा अभंग होता गेल्या वर्षी. आणि आता मधले जे अभंग होते ते सगळे झाले आणि आम्ही विचार केला यावेळी काय आपल्याला मागणी नाहीये. आम्ही पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाची नोवरी म्हटलं. हे मी पहिल्या दिवसापासून ठरवलेलं होतं. पण आदिशक्तीने काय चक्कर असा भवरा टाकला की आम्हाला परत फिरून जागरलाच यावं लागलं. झालं असं, गुरुवर्य देवगडच्या बाबांची जरा प्रकृती थोडी बिघडली आणि बाबांचं जन्मगाव पिंपराळा, जळगावच्या तिकडे बाबांची दरवर्षी त्यांच्या जन्मगावी जागर आणि काल्याची सेवा असायची. पण प्रकृती खराब झाल्यामुळे तिथं काही पूज्य बाबांना जाणं अंतर खूप आहे. 6-7 तास प्रवास करून जायचं, कीर्तन करायचं, यायचं. हे काही सध्याच्या पूज्य बाबांच्या प्रकृतीला झेपावणारं नाही. त्यामुळे मग नाविलाज असतो परंपरेचा पाईक म्हणून पूज्य गुरुवर्य स्वामीजींना बाबाजींच्या जागी, पूज्य प्रकाशानंदगिरीजी महाराजांना मोठ्या बाबांच्या जागी तिकडे आजच्या जागर आणि उद्याच्या काल्याकरता असं नियोजनात जावं लागलं. मग त्यांनी फेरबदल वरून आदेश आला, काय करायचं आता. बाबांच्या प्रकृतीशी छेडछाड करून आपल्याला आपला 50वा साजरा करायचा नाही. जेव्हा बाबांनी आम्हाला फोन केला, बाळू महाराजांनी असं असं प्रकरण आहे, बाबा म्हणे आता तिकडं वाडगावकरांना विचारा आणि शुभम महाराजांना विचारा, बा आम्ही काय करावं. आम्ही गावातल्या मंडळींशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं बाबांच्या प्रकृती बरोबर छेडछाड करून आपल्याला बाबांना त्रास देऊन मग आपला सोहळा साजरा करावा, इतके पण आपण खालच्या विचाराची माणसं नाही आहेत. पण हा निरोप जेव्हा बाबांपर्यंत या भाषेत गेला, बाबांनी सांगितलं ठीक आहे स्वामी सेवेला येणार नाही, पण आम्ही भेट बाकी 100% देतो. आणि मग त्यावेळी बाबांनी भेट आपल्याला दिली, आपल्याला आशीर्वादही दिला आणि मग बदल होत होत आम्ही परत जागरला येऊन ठाकलो. हा प्रश्न पडला, बा आता कोणता अभंग घ्यावा. तर सहज सकाळी काकडा करता करता डोक्यात आलं, हा अभंग काकड्यात म्हटला जातो दुसऱ्या मालिकेत. विठाई किठाई कृष्णाई आणि कान्हाई म्हटलं. याच्यातही आईचंच वर्णन आहे आणि सप्ताहाच्या सुरुवातीलाही माऊलीचाच अभंग झाला होता. मग सप्ताहाच्या सुरुवातीला जर माऊलीचा अभंग रूप पाहता लोचनी झाला, मग आता जागराला सुद्धा आपण माऊलीलाच विनंती करू की हे सगळं तुम्ही शेवटपर्यंत घडवून आणलंय. सगळ्यांना असंच परमार्थिक वातावरणाचा गंध हा अविरत राहावा. ज्ञानोबरायांच्याच हाताला धरून आपण चालू आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा महोत्सव खरं म्हणजे हे एका दिवसात घडलेलं काम नाही. याच्याकरता 50 वर्ष वाट पाहावी लागते. चांगल्या गोष्टीचा आकार येण्याकरता कालावधी लागतो.
येडी बाभळ लवकर पांगायला वेळ नाही लागत, पण आंब्याला आंबे यायला वेळ लागतात. तसं आध्यात्मिक स्वच्छ धार्मिक उत्सवाला जास्त दिवस टिकण्याकरता आणि त्याचे उत्सव साजरा करण्याकरता कालावधी आणि परिश्रम हे बहुत काळापर्यंत घ्यावे लागतात. तेव्हा हे आपल्याला दिवस पाहायला मिळतात. आणि आज निश्चित म्हणावं लागेल, सोनियाचा दिवस आजे अमृते पाहिला. सोनियाचा दिवस अमृते पाहिला. नाम आठविता दुखे प्रगट पै झाला. नाम आठविता दुखे प्रगट पै झाला. सोनियाचा दिवस अमृते पाहिला. सोनियाचा दिवस अमृते पाहिला. नाम आठविता रूपे प्रकट पै झाला. नाम आठविता प्रकट पै झाला. गोपाळ रे तुझे ध्यान लागो मग. गोपाळ रे तुझे ध्यान लागो. हा सोनियाचा दिवस अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. सोनियाचा दिवस अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गेली 50 वर्षापासूनचा परमार्थ आज आपल्याला सुवर्ण महोत्सवाचं हे वर्ष दाखवतोय. ज्यांनी 50 वर्षापूर्वी हे रोपटं लावलं त्याचा वेल आज गगनाला गेलेला आहे आणि त्याचा हा सुगंध खऱ्या अर्थाने दरवळतोय. म्हणून दुसरे धन्यवाद ते समस्त गावकऱ्यांचे. आणि तिसरे धन्यवाद ज्यांचे आम्हाला आवर्जून मानायचे ते माळ वडगाव गावातील सर्व तरुण बांधवांचे. महाराज, तुमच्याच पोरांनी इतकं कामं केले, तुम्ही इतक्या हळूच टाळ्या वाजवू नका महाराज त्यांच्यासाठी. काय पोरं आहेत महाराज वाडगावचे. अहो, काकड्याला हजर पोरं, ज्येष्ठ मंडळी, आपण भगवत प्रेमीच आहेत, आपण थांबणं यात काही विशेष नाही. मुलं काकड्याला हजर, पारायणाला सगळ्या व्यवस्थेला हजर. त्यात लगी गावामध्ये फिरीही त्याच वेळेत कसे त्यांचं ते मॅनेज करायचं त्यांचं त्यांना माहिती. आणि ते झाल्यानंतर परत कथेलाही नियोजन करायला हजर. भजनाला सगळे मुलं हजर राहायच्यावरच गाथा भजनात असं एवढा मोठा आयाम बसायचा गाथा भजनाचा. आणि रात्री कीर्तनाचं तर काय वैभव दिसायचं. 8-9 दिवसातलं एकही कीर्तनकार असे नाहीत की ज्यांनी 50व्या वर्षाच्या वैभवात कोणती उणीव काढली. आणि याचं सगळं श्रेय, मी सगळं म्हणतोय बरं का, सगळं श्रेय जातं या तरुण बांधवांना. कारण त्यांच्याशिवाय हे शक्यच झालं नसतं महाराज. म्हणून तिसरे धन्यवाद. कारण एवढे लोक ॲट अ टाइम जेवायला बसते मारू सोपं नाही आहे. आम्ही इथून खाली उतरलो, खाली इकडं जाईपर्यंत लगेच तिकडे कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, म्हणजे पोरखेळ आहे का हा. इथे एखाद्याच्या घरी आजकाल जागरण गोंधळ असलं तरी पैसे देऊन लोक वाढायला लागतात. ते ठेवते ना, ते गडी माणसं काय ते वाढायला ठेवते लोक पैसे देऊन. 500 लोक जर जेवायचे असतील तर इथं 50-50 हजाराची नुसती माणसाची फौज उभी करावी लागते.
आणि इथं एका वेळी 4-5 हजार लोक जेवायला बसतात. अगदी 5 ते 7 मिनिटात पंगत वाढून होते. हे कौतुकच आहे महाराज या मुलांचं. हे कौतुक आहे. फारच समाधान वाटतं असं पाहिल्यानंतर. आणि खरं म्हणजे या मुलांची पळपळ आम्हाला शक्ती देत होती. आपण बऱ्याच जणांनी विचारलं, महाराज पहाटे 5 पासून रात्री 9 पर्यंत कसं काय? हे पोरांचं धावपळ, या मुलांची आत्मीयता, महाराज हे सहजासहजी कुठं पाहायला मिळत नाही. इथं मिळतं, मिळालं हीच ऊर्जा आम्हाला सुद्धा, महाराज मंडळींना, या सगळ्या मंडळींना, भजनी मंडळांना खरी म्हणजे ही तरुण मुलांची ऊर्जा काम करून घेत होती. आणि सर्वात हे तिसरे धन्यवाद या मुलांकरतायत. आपण सर्व मंडळी आज उपांत्य दिवसाच्या कीर्तनाकरता, मी म्हटलं आजचं काही माझ्याकडनं अभंगाची काही अपेक्षा आपण करायची नाहीये. अगदी त्रोटक मुद्दे आपण फक्त, कारण मला सगळा गोषवारा घ्यायचा आहे. उद्या आपल्याकडे वेळ नाहीये. उद्या पूज्य माऊली येणार आहेत आपल्या इथे. आता हेही आपल्याला सांगतो, आतापर्यंत कदम माऊली जे उद्या आपल्या गावात येणार आहेत, त्यांनी कधीही दसऱ्याच्या दिवशी पंढरपूर सोडलं नाही. कधीच सोडलं नाही आतापर्यंत. कारण आम्ही तारखेला ज्यावेळी फोन केला त्यावेळी अगोदर त्यांनी सांगितलं, महाराज मधली एखादी द्या, आम्ही तुमच्यासाठी 100% येऊ. तुम्ही एवढे मोठे उत्सव इकडे करताय ना, आम्ही यायचं नाही असं काय आम्ही करणार नाही, पण तुम्ही आम्हाला मधली तारीख द्या. म्हटलं माऊली मध्ये नाही, म्हटलं आपल्याला काल्याची सेवा करावी लागेल. आपल्याला आश्चर्य वाटेल. त्यांनी सांगितलं, बाबा म्हणे आम्ही आतापर्यंत दसऱ्याच्या दिवशी क्षेत्र सोडलेलं नाही. फडाचे नियम आहेत काही, पण आम्ही गावकऱ्यांच्या वतीने, गावकरी मंडळींनीही त्यांना कळकळीची विनंती केली. देवगडवरूनही आदेश गेला आणि हे सगळं एकखटी ताकद लागली आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही न घेतलेला निर्णय उद्या वाडगावकरांसाठी घेतला आणि ते उद्या काल्याला येऊ राहिले आपल्याकडे. खरं म्हणजे हे तुमच्या सर्वांचं आणि तुमच्या पूर्वजांचं पुण्य आहे की एक चांगली गोष्ट घडते. आम्ही त्या दिवशीही सांगितलं, प्रमोद महाराज जगतापांसारखी व्यक्ती 40 वर्षापूर्वी नेवाशामध्ये आली होती. इकडे श्रामपूर तर नाहीच, पण तिथं सुद्धा ते ज्ञानेश्वरी मंदिरात आले होते, कोणत्या गावात नव्हते आले. त्याच्या अगोदर ते कधी आले असतील नसतील हा इतिहास झालाय. नगरच्या अलीकडे प्रमोद महाराजांसारखी व्यक्ती फक्त वाडगावमध्ये, माळवडगावात येऊन गेली. आणि आपल्याला निरोप द्यायला आम्हाला फारच समाधान वाटतंय की आपण त्या दिवशी जी शिस्त आणि शांतता दाखवली त्यावर ते महात्मे इतके प्रसन्न आहेत. त्यांनी आम्हाला एवढं म्हटलं, इथून पुढे वाडगावने आम्हाला आदल्या दिवशी रात्री जरी फोन केला तर आम्ही दुसऱ्या दिवशी हजर होऊ म्हणे. महाराज साधू प्रसन्न झाला ना, एक बोलू का, देव प्रसन्न झाला की परमार्थ वाढतो आणि संसार ढासळू लागतो. देवाची ते खून आला ज्याच्या घरात त्याच्या पडे चिरा संसारासी. देव प्रसन्न झाला की परमार्थ वाढू लागतो पण प्रपंच ढासळू लागतो. पण साधूच्या कृपेत ही ताकद आहे की तो तुमचा परमार्थही श्रीमंत करू शकतो आणि तो तुमचा संसार सुद्धा श्रीमंत करू शकतो. याचं काही उदाहरण द्यायची, बाहेरचं उदाहरण द्यायची गरज नाही. ब्रह्मलीन सद्गुरू नारायण गिरीजी महाराज यांनी मनात आणलं एखाद्याचा प्रपंच जर सोन्याचा करायचा तर त्यांच्या नेत्र कटाक्षाने सुद्धा त्याचे प्रपंच सोन्याचे झालेले आहेत. ही उदाहरणाची यादी आपल्याकडे आपल्याला गावोगावी सापडेल. आणि असे साधू आपल्या गावात येले आणि ते सगळे साधू अतिशय प्रसन्न झाले. हे फारच समाधान देणारी गोष्ट आहे. आणि मग आपली सगळी मंडळी एकत्र आली. एवढे मोठे संत महंत आले, त्यांनी आपल्याला विचार सांगितले आणि हे सगळा सोहळा पार करत करत आता आपण उपांत्य दिवसापर्यंत आलोय. सर्व गुणीजन, गायक, वादक, आता काय नावं घ्यायला आपल्याला सगळे 8 दिवस परिचित झालेले आहेत. पण प्रामुख्याने ज्यांचं पारायण नेतृत्व आपल्याला होतं आणि ज्यांचं कीर्तन आपण श्रवण केलं, आदरणीय विकास महाराज,
पूजनीय गुरुवर्य विकासजी महाराज, इकडे आदरणीय गुरुवर्य कैलासजी महाराज, आदरणीय गुरुवर्य बाळासाहेब महाराज, आदरणीय गुरुवर्य काशीनाथ महाराज, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित माळवडगावमधील ज्येष्ठ आणि तरुण भजनी मंडळ, या बाजूला उपस्थित असलेले हे सगळे विद्यार्थी जे आहेत ना, हे निपाणी वडगावचे विद्यार्थी, हे कोणत्या संस्थेचे नाही, हे कोणत्या एखाद्या आश्रमाचे नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, हे दिवसभर शाळेत जातात ही मुलं, संध्याकाळी घरी येतात, घरी आल्यानंतर हातपाय धुवून मारुतीच्या मंदिरात येतात आणि तिथं हरिपाठ करतात आणि कोणताही वेगळा क्लास वगैरे न लावता गावातल्या मंडळींनी गावातली मुलं तयार केली आहेत, बाहेरच्या कोणत्याही शिक्षण संस्थेशिवाय. ती मुलं रोज आपल्या उत्सवामध्ये या ठिकाणी हजेरी लावतायत, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवतायत. त्यांनाही धन्यवाद आहेत. आज निपाणी वडगावची मंडळी आलेली आहे. एकनाथ नाना आहेत, अशोक राव आहेत, इकडे जाधव साहेब आहेत, अकोलकर साहेब आहेत. अकोलकर महाराज पण तिथं आमच्या बरोबरच होते. आता ते काय लई माणूस चांगला आहे महाराज. विठ्ठलराव आमच्या मागे दिंडीमध्ये सलग 6 तास काकडा म्हणण्याची हिंमत फक्त एवढा एकटाच माणूस करतो. आणि मी कायम सांगतो, मायाबरोबर टिकणं सोपं नाहीये. आणि जवळजवळ संप्रदायातल्या चांगल्या चांगल्या गायक, वादक आणि कीर्तनकारांना हे तुम्हालाही कळून चुकलं असेल 8 दिवसात. माझ्या संग टिकणं इतकं पण सोपं नाहीये. पण ही काही मंडळी टिकून आहेत, त्यामुळे हे सगळं चालू आहे. इकडे आदरणीय दहेगाव नेचे हरिभक्तीपरायण गुरुवर्य ओमकार महाराज, त्याचप्रमाणे आज ज्यांची उपस्थिती आहे हरिभक्तीपरायण पवन महाराज, इकडे आपल्या श्रामपूर तालुक्याचे ज्येष्ठ कीर्तनकार परमपूजनीय गुरुवर्य आदरणीय अण्णासाहेब महाराज दौंड. काल ज्यांच्या वडिलांचं कीर्तन झालं ते जे आपल्या उत्सवाकरता आजही थांबलेत, हरिदास महाराज सानप. आता भोकरूनही मंडळी आली आहेत, चंद्रकांत महाराज त्यांचे सर्व सहकारी ते मध्ये एक दिवस भजनाला सुद्धा येऊन गेले. आणि भामाठांची मंडळी आहेत, यशवंत भाऊ आहेत, त्याचप्रमाणे मोठेवाडगावची आहेत. नाव आठवलं तुमची, गवळणच आठवते फक्त ती आम्हाला. वरपे पाटील, लहान लहान खेळ, तेवढीच गवळण आम्हाला आठवती त्यांची. पण जाऊ दे, आम्ही गवळणीने ओळखतो त्यांना, म्हणून त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे इकडं सगळी उपस्थित परिसरातली मंडळी. आणि दुसरं म्हणजे आमचे कुणाल महाराज बोले, जिथं कमी तिथं आम्ही, अशी त्यांची भूमिका आहे. म्हणायला कुणी कमी असलं का ते म्हणायला झुकते, पखवाद वाजवायला काही अप्र पडलं की ती पखवादही वाजवायला झुकते. आमची ती एवढी तयारी होती, बा कुणी कीर्तनकार नाही आला तर ते म्हणे बाबा मी 2 तास नादी लावितो म्हणलं का, तुम्ही काळजीच करू नका. गोड आहे महाराज ते. तर म्हणजे आजची सेवा मी विकास महाराजांनाच म्हटलं होतं की आपण आजची सेवा करा. रोजचं अनुष्ठान आणि नियमावली सांभाळता सांभाळता थोडीशी शरीराला कृशिता आली आहे. आम्ही महाराजांनाच विनंती केली होती की आजची सेवा आपण करा. आम्ही बसतो. ते म्हणे रोज तुम्ही शपथा घालू घालू मला जीव घातलं ना म्हणे, आज मै शपथ करायचं तुम्हीच करायचं म्हणे ना. आता काही जास्त वेळ बोलायची गोष्ट नाहीये. उत्कृष्ट साऊंड सिस्टीम असणे बाबा, त्याचप्रमाणे काय हा येतोय मी हळूहळू एका एका गाव. आज मी याच्याकरताच उभा आहे हो. मी म्हटलं ना, मी त्यामुळे अगोदरच कबूल केलं. आज माझ्याकडनं अभंग चिंतन आणि हे काही होणार नाहीये. मी फक्त आज सगळ्या सप्ताहाचा गोषवारा देण्याकरता उभा आहे. 8:45 झाले, 15 मिनिटात उरकवायचंय आपल्याला. आता 9च्या पुढं काही जास्त जायचं नाही आपल्याला. खोकरची मंडळी आहेत, मुठेवाडगावची मंडळी आहेत, भोकरची मंडळी आहेत, अशोकनगर फाट्याची मंडळी आली आहेत, वडाळ्याची मंडळी. आज लईच गावं आली. आज मलाच धांदल उरायली, कोणाचं नाव घ्यावं कोणाचं नाही. बरीच मंडळी आली. त्यामुळे आता आम्ही सर्वांना एकत्रित नमस्कार करतो.
आणि राहिलेल्या 5-7 मिनिटांमध्ये अभंगाचा भाव सांगतो आणि सेवेला विरामाकडे न विठ्ठला विठ्ठला खरं म्हणजे मानवी बुद्धीला हे परमार्थ करण्याचे तरंग हे अंतःकरणाच्या आतून येतात. बुद्धी स्वतः काही काम करत नाही. बुद्धीला आतून तरंग येत राहतात आणि आतले तरंग बुद्धीवरती त्यांची छटा टाकून मग ती बुद्धी आपले रंग दाखवते. महाराज, बुद्धीचे अनेक तरंग क्षणक्षणा पालटती रंग. पण त्याच्या पुढे धोका सांगितलाय, दरू जाता संग तव तो होय बाधक. जास्त बुद्धीच्या आहारी गेलेला माणूस हा कधी जीवनामध्ये यशस्वी होत नाही. बुद्धी माणसाला कधी कधी प्रगतीकडेही नेते आणि तीच बुद्धी कधी कधी माणसाला पतनाकडे सुद्धा न्यायला कारण ठरते. माणसाचं जीवन आहे ना, हे एक केंद्री जीवन आहे. त्याच्या डोक्यामध्ये बुद्धीने एक अवसान एकदा घेतलं ना की त्याला ती जगातलं काहीच दिसू देत नाही. एक साधा मुद्दा लक्षात घ्या. रस्त्याने जर एखादा सांभार जर चालला तर तो रस्त्यानं चालताना त्याला लोकांच्या पायातल्या चपला सोडून दुसरं काहीच दिसत नाही. त्याला कोणी भेटू देतो, फक्त काय पाहतो, कारण तो त्याचा ध्रुव केंद्री मुद्दा आहे. जो ज्याच्या ध्रुव केंद्राचा मुद्दा आहे माणूस त्याच्यावर जास्त अवलंबन करतो. कोणताही एखादा व्यावसायिक माणूस भेटला, व्यवसायामध्ये बरेच प्रकार आहे, आपल्याला जास्त विषयाला सवंग करायचं नाही, पण एखादा जर उदाहरण दिलं, चप्पल शिवणारा माणूस तो चपलीकडेच पाहत चालणार. थोडं आता स्पष्टच बोलायचं झालं, एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराला भेटला की तो पहिले डायऱ्या पाहतो. का? त्यांचा ध्रुव केंद्री मुद्दा फक्त तो आहे की याला किती कीर्तन आहेत, त्याच्या आजूबाजूचं त्याला काही दिसत नाही. माणसाची बुद्धी ज्या क्षेत्रामध्ये ध्रुव केंद्र धारण करते ना त्याला फक्त तेच दिसतं, त्याच्या बाजूला काय काय ते त्याला दिसत नाही. पण मग या सगळ्या प्रवासामध्ये बऱ्याचदा आपल्याला हे जाणून येईल की माणसाची नजर या अशा निकृष्ट दर्जाच्या ध्रुव केंद्रीपणामुळे बऱ्याच चांगल्या सुखांना मुकलेली आपल्याला दिसून येते. साधा मुद्दा आहे. माऊलींनी अमृतानुभवात असं सांगितलंय, वाटेची या पडे जाता द्विदृश्य नयनी पडता, सांगू आणि अभावता दोन्ही विरळची पाये. अमृतानुभवात माऊली म्हणतात की 2 माणसं बाजारातनं घरी चालली होती आणि बाजारातनं घरी जाता जाता त्यातल्या एकानं पाहिलं रस्त्याच्या कडेला चिखल होता, दलदल होती. त्या दलदलीला पाहिल्यावर तो म्हणतो, अरे काय सगळ्या रस्त्यात दलदल आहे, चिखल आहे, घाण आहे, सगळीच घाण आहे म्हणे इथं. आणि तेच त्याच्या दुसऱ्या बाजूला जो माणूस होता त्यानं पाहिलं तर त्याच दलदलीच्या बाजूला एक कमळाचं फूल खिललेलं होतं, उमललेलं होतं. त्यानं ते पाहिलं आणि तो म्हणे की हे बघ, कमळाचं फूल किती छान आहे. दृष्टांत फार छोटा आहे माऊलीचा. माऊली असं म्हणतात की दोघांचेही डोळे जिवंत आहेत, दोघांच्याही डोळ्याला सगळं पाहण्याची क्षमता आहे, पण तरी सुद्धा एका विशेष ठराविक व्यक्तिविशेषाला फक्त चिखल आणि घाणच दिसते आणि दुसऱ्या एका व्यक्तिविशेषाला एवढ्या सगळ्या घाणीमध्ये फक्त कमळच दिसतं. हे काय त्याच्या नजरेचा प्रताप नाहीये म्हणे, हा त्याच्या बुद्धी केंद्राचा प्रताप आहे. आणि हे सगळं करता करता बऱ्याचदा माणूस या बुद्धी केंद्राला अधीन होऊन आपल्या बुद्धीला चुकीच्या मार्गाने एकदा मार्गस्थ केलं की मग त्याच्या जीवनातल्या सुखांना हळूहळू तो स्वतःच कलंक करायला लागतो. आणि त्याचं का कलंक लागतो? कारण त्या बुद्धीला बहिर्मुख होण्याची सवय लागलेली आहे, बाहेर जायची सवय लागलेली आहे. आणि ज्या बुद्धीला बाहेर जायची सवय लागली आहे ना, ती बुद्धी कधीही आपल्या जवळचं महात्म्य शोधू शकत नाही. एक साधा प्रसंग सांगतो. जगद्गुरु शंकराचार्यांनी जे भाष्य लिहिले ना,
त्या भाष्यावरती एक भामती नावाची टीका आहे. ऐकताय ना सगळे? झोप नाही लागली ना तुम्हाला? बरेच जण डुकल्या घेऊन जागे झाले असतील आता. तर गोश्वाराच इतका मोठा गेलाय. म्हणताल काय गरज होती, आज मी या सगळ्या विषयाला बांधील आहे, त्यामुळे हे सगळं सांगणं आज माझं कर्तव्य आहे. कारण उद्या सगळे आपल्याला इतकं सूत्रबद्ध सांगायला वेळ नाहीये. ती भामती नावाची टीका आहे, वाचस्पती मिश्रांची टीका आहे. काय झालं म्हणे की वाचस्पती मिश्रा ती टीका लिहित होते आणि ती टीका लिहिता लिहिता युवा अवस्थेमध्ये त्यांनी तरुण अवस्थेमध्ये त्यांनी ती टीका लिहायला सुरुवात केली आणि ती टीका लिहिता लिहिता बरेच दिवस पुढे चालले. त्या काळामध्ये त्यांच्या आई वडिलांनी विचार केला की आपल्या मुलाचं लग्न पण केलं पाहिजे. मिश्राजींचं लग्न झालं, पती पत्नी दोघं राहू लागले, पण त्यांचं लिखाण काय बंद झालं नाही. 1 वर्ष 2 वर्ष बरेच वर्ष लिखाण चाललं, बराच काळ लिखाण चाललं. एक दिवस अशी घटना घडली, संध्याकाळची वेळ आहे, लिखाण जवळजवळ आटोपतच आलं होतं, उरकत आलं होतं लिखाण. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे सूर्य खाली गेला होता आणि दिव्यातली वात जळून 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 अगदी बारीक राहिलेली होती. ते आपले नजर बारीक करून लिहित होते. वाचस्पती मिश्रा काहीतरी लिहित होते, त्यांचं भाष्य चालू होतं. तेवढ्यात मंदावलेली दिव्याची ती ज्योत अचानक थोडी वाढली आणि ती मंदावलेली ज्योत अचानक कशी काय वाढली हे पाहण्याकरता त्यांनी जेव्हा पाहिलं तर एका स्त्रीने ती ज्योत पुढे लुटली होती, म्हणून प्रकाश पडला. त्यांनी वर पाहिलं आणि त्या बाईला विचारलं, तू नेमकी कोण? त्यावेळी त्या बाईने सांगितलं, स्वामी मी तुमची पत्नी आहे म्हणे. जरा आपल्या गूढ बुद्धीला बाजूला करून हे ऐका, याच्यातनं आपल्या खराब बुद्धीने अर्थ लावू नका. हे कसं काय, या घडलेल्या घटना आहे, जी काय दंतकथा नाहीये, जिवंत घडलेली घटना आहे. आपल्याला प्रत्यय येईल पुढे या गोष्टीचं, मी कशावरनं हे बोलतोय ते. त्यांनी विचारलं त्या स्त्रीला की बाई तू नेमकी कोण? तिने सांगितलं, महाराज मी तुमची पत्नी आहे म्हणे. त्यांनी विचारलं, माझं लग्न झालंय? महाराज झालंय तुमचं लग्न. किती वर्ष झाले लग्नाला? महाराज 36 वर्ष झालीत म्हणे आपल्या लग्नाला. आपल्या सारख्या गाडीवर वडापाव खाऊन ढेकर देणाऱ्या माणसाच्या बुद्धीला एवढा मोठा व्यापक विचार हा पटणं सुद्धा फार अवघड आहे. पण तरी सुद्धा थोडस बुद्धीची उंची वाढवून हा प्रसंग अंतःकरणाला जरा आतमध्ये उडून पहा, आपल्याला पुढे जाणीव होईल याची. 36 वर्ष झाले म्हणे महाराज आपल्या लग्नाला. ते म्हणे 36 वर्ष झालेत? हो महाराज. 36 वर्ष आपल्या लग्नाला झालेत. 36 वर्षात तुम्हाला कधी हटकलं नाही म्हणे आतापर्यंत? कधी बोलली नाही एखाद्या शब्दाने? आपलं 36 वर्षापासून लग्न झालंय, एक दिवस कधी तुम्हाला का बोलली नाही? मी लिहितोय, मी माझ्या लिखाणात गर्क आहे, मला म्हटली का नाही? त्यावेळी तिने सांगितलं, महाराज आपलं लिखाण चालू होतं, आपल्या लिखाणात व्यत्यय मला आणायचा नव्हता, म्हणून मी आपल्याला काही बोलले नाही. मुद्दा पुढे आहे, लिखाण आटोपत आलं होतं, ग्रंथाला पूर्ण आहुती झाली होती, फक्त एक राहिलं होतं, ग्रंथाला नाव द्यायचं राहिलं होतं. त्यावेळी त्यांनी विचारलं, बाई तू माझी पत्नी आहेस, तुझं नाव काय? त्यावेळी तिने सांगितलं, महाराज माझं नाव भामती आहे, ग्रंथ लिहून पूर्ण झाला होता, नाव द्यायचं राहिलं होतं, त्या ग्रंथाला नाव देऊन टाकलं भामती. श्रीमंत बुद्धीच्या माणसाचं लक्षण. ग्रंथाला आपल्या बायकोचं नाव ग्रंथाला दिलं या भावनेतून पाहू नका, पण स्त्री शक्तीचा एवढा मोठा सन्मान करणारी ही आपल्या ऋषी मुनींची परंपरा आहे. ते हल्ली काय झालंय, हे सोशल मीडिया आणि त्याच्यातून काही विध्वंसक प्रवृत्तीचे माणसं, त्यांनी ना
त्यांना शांती आणि समन्वय देखवत नाही. मग काहीतरी धिंगाणा गोंधळ भांडणं तणणं झाली पाहिजेत. त्यांचे घर सुखाने राहिले नाही, मग दुसऱ्याचे राहू नये म्हणून ते काहीतरी खूळ घालून देतात. महिला सशक्तीकरण, महिलांवर याचा अर्थ होत नाही असं नाही. जे आधी होत होतं जिथं जे होतं तिथं ते होतच आहे. पण याचा अर्थ आपली भारतीय संस्कृती इतकी पण निकृष्ट नाहीये. आपल्या संस्कृतीमध्ये कायम स्त्रीचा आदर करायचा आपल्याला शिकवलेला आहे. आपल्याला स्त्रीमध्ये आई पाहायची संस्कृती हे नवरात्र उत्सव कशा करताय मग? पुरुषाचा नाही असा एखादा 10 दिवसाचा उत्सव. नवरात्र उत्सव का एवढा? आपल्या संस्कृतीने स्त्री शक्तीला फार मोठा मान दिलाय. पण ते काय झालंय, हल्ली आपल्याला आपलं वाङ्मय वाचायची सवय राहिली नाही. कोणीतरी अर्धवट डोक्याचे येतात आणि मग ते काहीतरी वरच्यावर सांगतात. त्या काही लोकांनी मनुस्मृतीचा धिक्कार केलाय. मनुस्मृती त्यांना असं वाटतं होते मनुस्मृतीने अन्याय केलाय. काही काही बायाच आम्हाला सांगतात, काही अर्धवट डोक्याच्या शिकलेल्या बाया आहेत, नावं नाही सांगत मी तुम्हाला, आपल्याच तालुक्यातल्या आहेत. कधीतरी आम्हाला अशा भेटल्या का, ते म्हणते महाराज आम्हाला मनुस्मृती पटत नाही म्हणे. नाही पटत नको वाचू. ज्याला जे पटत नाही ना त्याने ते करू नये. पण आमचं असं म्हणणं आहे, जे करताय ना त्याला बळच डोकं द्यायला तुम्ही जाऊ नये. पण काही लोकांना ती सवय लागली. काही महिला आहे आपल्या, आम्हाला काही त्यांच्यावर टीका करायची नाही किंवा त्यांच्याविषयी काही वाईट बोलायचं नाही. पण एक घडलेली घटना तुम्हाला सांगतो. काही आपल्याच तालुक्यातल्या काही शिकलेल्या महिला आहेत, थोडा अजून पुढे जाऊन काही राजकीय क्षेत्रातल्या अर्धवट शिकलेल्या महिला आहेत. त्यांनी आम्हाला एकदा म्हटले की महाराज आम्हाला मनुस्मृती मान्य नाही. द्या सोडून. नाही पण मग मान्यच नाही. मग मी विचारलं का, काय अडचण आहे? त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये महिला स्त्री जातीवर स्त्री शक्तीवर सगळे लादलेले आहेत म्हणे. पुरुष संस्कृती त्यात श्रेष्ठ सांगितले आणि स्त्री संस्कृती त्यात निकृष्ट सांगितली आहे म्हणे. मग मी म्हटलं तुम्ही मनुस्मृती वाचली का? ती म्हणे नाही वाचता येत नाही का, ती संस्कृत मध्ये. मला एकच म्हणायचं, तुम्ही जर ते वाचलं नाही, तर तुम्ही तुमच्या मनाने कोच काय अर्थ लढवता म्हणे. ती म्हणे नाही म्हणे महाराज, आम्ही कोणाचं तरी ऐकलंय, कोणाचंही उपऱ्या सुपऱ्याचं ऐकायचं ना आपले डोके खराब करून घ्यायची घाण सवय लागली आहे. त्यावेळी आम्ही एक श्लोक त्यांना सांगितलं ग्रंथातला, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. हा श्लोक तुम्हाला मान्य? हो म्हणे महाराज, आम्ही ऐकलंय किती वेळा. काय अर्थ आहे त्याचा? त्यावेळी त्यांनी सांगितलं, ज्या ज्या ठिकाणी नारीची पूजा होते ना तिथे तिथे साक्षात देवता वास्तव्य करतात. मग मी विचारलं, बाई खरं सांग, हा श्लोक कुठला आहे तुला माहिती आहे का? त्या बिंडोकला माहितीच नव्हतं हा श्लोक मनुस्मृतीमधला श्लोक आहे. हे तुम्ही पण जरा डोक्यात धरा. आणि उगा तुम्हाला कोणीही पेटून देतंय, ह्या मूर्ख बाईने शनीचा चौथरा काय मिळवलं तिचं तिला माहिती. संस्कृती भ्रष्ट करायलाही बाहेरची लोक येतात आणि आपले अर्धवट काही कामं नाही त्यांना, आपल्या काही काही पांढऱ्या कपड्यातल्या लोकांना उगाच तोंड वर करून चालता. मला एकच म्हणायचंय, माणसाच्या पेक्षा तुम्ही म्हणता आम्हाला काय कोणा महाराज, आम्ही व्यक्तीचा विरोध करत नाही पण विचाराचा विरोध नक्की करतो आम्ही. कारण ते विचार भूतकाळातही कोणाच्या कल्याणाचे नव्हते आणि भविष्यातही कोणाच्या कल्याणाचे नसणार आहेत. अशा विचारांना जी माणसं घेऊन समाजाचं नेतृत्व करतात त्या माणसांच्या विचारांना काय म्हणून साथ द्यायची हा फार मोठा प्रश्न आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या ऋषी मुनींनी बुद्धिस्थैर्याची भावना पाहता मोठमोठ्या विचारांचं आंदोलन करून स्त्री शक्तीला फार श्रेष्ठ आणि महान बनवलेलं आहे. मग हे जे आचरण शुद्ध घडतं, हे इंद्रिय ज्याच्या आधारानं चालतात ना ती बुद्धी आहे. मला हे सांगायचं होतं, ती बुद्धी आहे. इंद्रियांची अधिष्ठिती स्वामिनी बुद्धी आहे आणि ती अधिष्ठाती स्वामिनी बुद्धी ही चांगली पण आहे आणि वाईट पण आहे. ही अशी काहींकडं वाईट दृष्टीने बाहेर इंद्रिय त्यांची काम करतात, पण काही काही मंडळी अशीही आहेत की ज्यांची बुद्धी अजूनही प्रज्ञ आणि शुद्ध आहे. ऋतंभरा प्रज्ञ असलेली माणसं कधीही अविचारानं वागत नाही. का तर त्यांनी त्यांची इंद्रिय अंतर्मुख केलेली आहेत
आणि अंतर्मुख केलेली इंद्रिय आत बसून काय करतात, तर आत गेलेली इंद्रिय, अंतर्मुख झालेली इंद्रिय आतमध्ये सुविचाराचं कुविचाराचं एक वर्गीकरण, चाचू चेनी सांडसे खंडीजे पयप्पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. जसं राजहंस दूध आणि पाणी वेगळं करतं, तशी अंतर्मुख झालेली बुद्धी या सगळ्या गोष्टीचं सुविचाराचं आणि कुविचाराचं विघटन करून त्या ध्यानामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा पडताळा करते आणि मग चातुर्य वर्णम अशा प्रकारची ही शृंखला जगामध्ये अबाधित करते. मग नेमकं अशा महापुरुषांनी कोणत्या प्रकारचं ध्यान केलं की त्यांच्यामध्ये सज्जनता वाढायला लागते, तर त्या ध्यानाची कक्षा आणि मर्यादा माऊली सांगतात अभंगाच्या शेवटच्या विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमला करे हो, कमल नयन कमला करे हो. विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमला करे हो, कमल नयन कमला करे. विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमला करे, कमल नयन कमला करे. विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमला करे, कमल नयन कमला करे. विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमला करे हो, कमल नयन कमला करे हो. विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमला करे हो, कमल नयन कमला करे. विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमला करे, कमल नयन कमला करे. विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमला करे हो, कमल नयन कमला करे. तुझे ध्यान लागो बाबा रखुमा देवी वरे हो, रखुमा देवी. तुझे ध्यान लागो बाबा रखुमा देवी वरे हो, रखुमा देवी हो. तुझे ध्यान लागो माझा बाप रखुमा देवी वरे हो, बाप रखुमा देवी वरे. तुझे ध्यान लागो माझा बाप रखुमा देवी वरे हो, बाप रखुमा देवी वरे. हो रंगा येई हो, 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 रंगा येई ओ रंगा येई हो, 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 रंगा येई हो. विठोबा रखुमा. टाळी वाजवा, भजन करा सर्वजण. झालंय, संपलंय कीर्तन, भजन करा. हला हला हरि जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
रखुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि विठोबा रखुमाई रखुमाई हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई रखुमाई हो रंगा ये ओ ये रंगा ये ओ ये चाल घेऊन टाक रंगा 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 मिठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई मिठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई हो रंगाई हो रंगाए वो बिठाए बिठाए माझे विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई हो रंगाए हो ये रंगाई रंगाई हो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली नाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज हरे जय जय विश्वरूप विश्वंभरे रागारागम पाहू नका माझ्याकडे. भजनी मंडळाने मला सांगितलं होतं 9:30 पर्यंत कीर्तन करा. असाशी उशीर झाला आणि तसा उशीर झालाय. तुमचं मन मोठं आहे, माझी काय तब्येत आता मला काय दम निघाना आता. चला जास्त पातळ करण्यात मजा नाही. विश्वरूप विश्वंभरे कमल नयन कमला करे
तुझे ध्यान लागो बाप रखुमा देवी वरुवो. सज्जन माणसाला कायम परमेश्वराचं ध्यान राहतं आणि दुर्जन माणसाला कायम इतरांचं ध्यान राहतं. शांत, थोडं शांत बसा. 2-5 मिनिटं मी थांबवलंय. हे बघ, कंबर सोडलंय, कीर्तन संपलंय. बरोबर 9ला कीर्तन संपलं. तिकडं जरा शांत करा बरं, ते थोडं पाठीमागं. हा, फक्त शांत करणाऱ्याने त्यांचा आवाज वाढवू नका. शांत, थोडं 5 मिनिटं शांत बसा. सज्जन माणसं देवाचं ध्यान करतात आणि त्याचीच अपेक्षा करतात, आणि जी माणसं सज्जन नाही ती कायम दुसऱ्याकडे पाहून आपलं जीवन चालवतात. समाज माझ्या बाबतीत काय विचार करील, लोक मला फार कुतूहल वाटतं. लोकांना दुर्वृत्तीमध्ये जीवन जगताना समाजाची भीती वाटत नाही, पण चांगलं काम करताना लोक काय म्हणतील याची कायम भीती आहे. खरं म्हणजे कुणाला वाईट काम करताना भीती वाटली पाहिजे समाजाची, पण आता सगळं उलट झालेलं आहे. सज्जन माणसं ही देवाचं ध्यान करतात. विश्वरूप विश्वंभरे कमळनयना कमळा करे, तुझे ध्यान लागो बाप रखुमा देवी वरुवो. माऊली म्हणतात, देवा मला तुझं ध्यान लागलं पाहिजे. बरं, नुसतं ध्यान लागून जमणार नाही, माझ्या चित्तात तू ये. कसा ये? कटीकर विराजित मुकुट रत्न जडित पितांबरू कासिला तैसा येई का धावत. तू ये बाबा. मग तू कुठला आहे? तू काय इथलाच आहे असं नाही, मूळ तुझं स्थान वेगळं आहे. वैकुंठवासिनी जगत्रय जननी. का ये? कारण तुझा विधू माझे मनी. मी काही इतर गोष्टीमध्ये आपल्या मनाला गुंतवणारा नाहीये. माझी इच्छा फक्त तुझ्याशी आहे. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, अनिक विषय ते तृणाची समान. आम्हाला बाकी कोणत्या गोष्टीची चाड नाही, म्हणून तू रंगा येईवो रंगा ये. इथं रंगा शब्द जो आलेला आहे ना, हा देवाला उद्देशून नाही आलेला. बरेच जणांना हे वाटतं हा देवाला उद्देशून. अजिबात नाही, हा देवाला उद्देशून आलेला नाहीये. भक्तीच्या ज्ञानाच्या अशा अनेक कंपनाने अंतर्भूत झालेला जो माऊलींचा आतला कंद आहे, त्या कंदामध्ये भक्तीच्या आणि ज्ञानाच्या सुसूत्रतेने जो आतला जो एक विशिष्ट रंग तयार झालेला आहे ना देवा, त्या रंगात तू ये. या रंगात ये बाबा. रंगा म्हणजे देवाला कोणला रंगा म्हणून हाका नाही मारलेली काय ती. रंगात ये. मग कुणाला ये? विठाई किठाई कृष्णाई कान्हाई. आता इथं विठाई लक्षात येते, कृष्णाई लक्षात येते, कान्हाई लक्षात येते, किठाई लक्षात काही येत नाही. तेवढं 2 मिनिटात सांगतो, म्हणजे अभंग कळल्यासारखा झाला. आणि तसं पण आपल्याला फक्त अभंगच कळण्याशी आजचं कर्तृत्व होतं. किठाई हा शब्द आहेत ना, हा कानडी प्रदेशातून आलेला आहे. या 4 शब्दांना जर मराठी व्याकरणाची वेळ नाहीये, खरं म्हणजे ही व्याकरणाची नाही शिकरणाची वेळ आहे. आता शिकरणाची वेळेला व्याकरण सांगणं काही चांगलं वक्त्याचं लक्षण नाही. ऐकून तर ठेवा, सोपं आहे. विठाई, विठ अधिक आई विठाई. किठाई, किठ अधिक आई किठाई. कृष्णाई, कृष्ण अधिक आई कृष्णाई. आणि कान्हाई, कान्हा अधिक आई म्हणजे कान्हाई. मग विठाबाईला आता हे सगळ्यांना माहिती, आपण रोजच हे ऐकलंय, विठाई कृष्णाई. किठाई काय? तर किठ हा शब्द जो आहेत ना, कठ या रंगापासून. कठ नाम काळा. कठ शब्दाचा अर्थ आहे काळा. काळा कुळकुळीत. ठाईचाची काळा अनादी बहु काळा. जो पक्का काळा आहे ना, त्याला कानडी भाषेमध्ये किठ कठ असं म्हणतात. आणि त्याचंच वर्णन मातृतेच्या भूमिकेमध्ये माऊलींनी पाहिलं, म्हणून किठ अधिक आई किठाई. म्हणून तिला आपल्या रंगात बोलवलंय. विठाई कुठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येईवो रंगाई. अल्पबुद्धी अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ सुद्धा संपलेली आहे. आता यानंतर जय विठ्ठल होईल का भैरवी घ्यायची? नाही कधीतरी हा म्हणा. बरं घ्या. तेव्हा ना घ्यायची तर घे, तुला नको जाऊ द्या. घ्या. विनोद केला. ऐका, कारण भैरवी का टाळली? कारण मी सुरुवातीलाच भैरवी घेतलेली आज.
मला माहिती आज नंतर वैरवली वेळ पुरणार नाही ना. रूप पाहताची चाल आज कोणती होती? तुम्ही म्हणताल भैरवी चालती का? नारायणगिरी महाराजांनी जे केलं ते आमच्यासाठी शास्त्र आहे. आम्हाला काय बाकी आम्ही काही लई वेगळे शास्त्र वाचत नाही किंवा फार लई काय मोठं आम्हाला संगीतातलं असं काही आमचं नाही. पण साधू जे करतो ना, आमचे चैतन्य महाराज फार गोड सांगतात ते. साधू संत शास्त्र पाहून जगत नाही, मग ते जे जगतात ते शास्त्र असतं. नारायणगिरीजी महाराज म्हणायचे ना, तिथं आम्हाला वारकऱ्यांना ही परवानगी मिळाली. बाकीची नका का म्हणे ना, पण रूपाची रूपावली ही घ्यायला आम्ही काय मागं पुढं पाहत नाही. आणि ज्याला कुणाला लई त्रास आहे ना, त्याने आमचं ऐकू नये. का? आमचे बाबा करायचे आम्ही करतो. यद्यदाचरिता श्रेष्ठ हा. म्हणून भैरवी सुरुवातीला झालेलीच आहे, त्यामुळे शेवट झालीच पाहिजे असा काही आग्रह नाही. पण आता जय विठ्ठल होईल, भजनी मंडळ खाली बसतील. भजनी मंडळ खाली बसलं म्हणजे तुम्ही उठायचं असं अजिबात नाही. जोपर्यंत उद्याच्या संपूर्ण सूचना होत नाही तोपर्यंत महिला आणि पुरुष, मंडपाच्या आतले पण मंडपाच्या बाहेरचे पण, इथं बसलेले मंडपाच्या बाजूला बसलेले, दुकानाच्या गल्लीवर बसलेले सगळेच एकाने सुद्धा जागा सोडायची नाही. तुम्हाला तुमची शपथ आहे. जर उद्या काही न करता काही झालं तर परत माझ्याकडे यायचं नाही. मी तुम्हाला आधीच सांगून ठेवलंय. आम्ही 7 दिवस काकडा केलेला माणूस आहे. बोला फुलाची गाठ पडली तर आपल्याकडे काही कोणी यायचं नाही भांडायला. त्यामुळं जोपर्यंत शेवटची सूचना होत नाही तोपर्यंत विनंती आणि सूचना कोणीही जागा आदरणीय विशाल महाराज एक जागा त्यांना एक कंपाऊंड मोकळं करा कोणीतरी यायला. आदरणीय विशाल महाराज गिरमे इथं आलेले आहेत. आता कसं मधून या असं बाजूबाजून या, आता कडाकड मध्ये इथून शिरा कडाकडाने या. आता पुढं तर यावं लागेल ना. आदरणीय विशाल महाराज गिरमे आपल्या उत्सवाला भेट द्यायला आले, त्यांनाही धन्यवाद. त्यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करा एकदा.